Zee24 एक पाऊल पुढे. आणि सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी क्रीडा विश्वातली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला निलंबित केलंय. ऑलिम्पिक चार्टरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांनी आयओएवर ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भारतीय ॲथलीट्सना ऑलिम्पिकच्या इव्हेंटमध्ये सहभागी होता येणार नाही. या निर्णयामुळे भारताची ऑलिम्पिक स्तरावर चांगलीच नाचक्की झाली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आता आयओसीच्या बैठकीलाही उपस्थित राहता येणार नाही. दरम्यान या निर्णयाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई झाल्याचं सांगितलं जात आहे. आपण अधिक चर्चा करूयात. क्रीडा समीक्षक अभिजित कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत. अभिजित, काय सांगाल? अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे भारतासाठी आणि यापुढे ॲथलीट्सचं यामुळे नक्कीच खच्चीकरण होणार आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे की आपल्याला आता निलंबित करण्यात आलेलं आहे. माझ्या मते ऍथलीट म्हणजे खेळाडूंचं नुकसानही होणारच आहे, पण याच्या आधी पण आयओएने काही देशांवर अशी कारवाई केलेली आहे आयओसीने, आणि त्यावेळेला त्यांनी खेळाडूंना कुठेतरी खेळायचा येत राहावं म्हणून काही उपाययोजना केलेल्या आहेत. त्या उपाययोजनेअंतर्गत ते भारतीय खेळाडूंना खेळू देतील अशी आपण अपेक्षा करूयात. खराब स्थिति पैदा हो जाएगी. हिंदुस्तान के हजारों जो हमारे खिलाड़ी हैं उनको बड़ा नुकसान होगा. तो आप तुरंत कोर्ट को थोड़ा रोक लें. अगर कोर्ट को नहीं रोकेंगे तो आईओसी कोई एक्शन कर सकती है. उसका कोई जवाब नहीं दिया उन्होंने. इस बीच में फिर हम मंत्री महोदय से भी मिले थे और हमने इस बात को 2 साल से हम कोशिश कर रहे हैं कि ये कोर्ट जो है इसको ये नुकसान इसके हो सकते हैं. हमने हाई कोर्ट में अपना केस भी डाला हुआ है. उसकी सुनवाई है 15 दिसंबर को, 16 दिसंबर को, और उसमें भी हमने ये कहा कि ये कोर्ट जो है उसकी वजह से आईओसी कोई कार्रवाई कर सकती है, इसलिए कोर्ट को भी रोक लिया जाए. फिर हमने आईओसी को भी लिखा था कि तीनों बैठकर, आईओसी है एक तरफ, हाई कोर्ट है एक तरफ, आईओ है, और तीनों के कठिनाई पैदा हो रही है. हम हाई कोर्ट को उल्लंघन नहीं कर सकते, हम गवर्नमेंट डिरेकग्नाइज कर देगी वो तो चलिए अलग बात है. अब ये आईओसी हमारी पेरेंट बॉडी है और खिलाड़ी हमारे. कल के इलेक्शन का क्या रेलेवेंस रह जाता है जब आईओसी ने सस्पेंड कर दिया? अभी कल इलेक्शन होंगे, फिर भी मतलब इलेक्शन तो हो चुके. इलेक्शन प्रोसेस तो अब जजेस के सामने रख देंगे. अगर कोई चीज आएगी, अभी आया ही कुछ नहीं. कोई आएगा तो हम अपना जनरल बॉडी मीटिंग हो रही है और जो हमारा इलेक्शन कमीशन है उसके सामने रख देंगे, क्योंकि इलेक्शन प्रोसेस काफी तो खत्म हो चुका, थोड़ा सा बचा हुआ है. अब उसमें कल देखेंगे क्या स्थिति पैदा होती है. आई विल पुट इट बिफोर दी. मतलब इंडिया के ऊपर आपको लगता है उसी मतलब अगर आज ये फैसला किया है तो ये 100 का 100% एक मतलब जबरदस्ती नहीं, ये चीज तो फिर एक थोपने वाली होगी कि उन्होंने इंडिया के ऊपर इस चीज को लागू कर थोप दिया कि भाई हम आपकी बात को सुनेंगे नहीं, बिना सुने हम अपना फैसला आपको सुना देंगे. मुझे तो आज तक इस बात का भी पता नहीं है कि किस इश्यू को लेकर के आईओसी इस किस्म का कदम उठा रही है. अगर चुनाव हो रहा है तो कोर्ट के मद्देनजर हो रहा है, आईओसी के चार्टर के उससे हो रहा है, इंडियन ओलंपिक एसोसिएशन के कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक हो रहा है, और गवर्नमेंट गाइडलाइन के लिए हमें कोर्ट ने लिखा है. कोर्ट इसको लेकर के ये कह रही है कि भी हम तो चुनाव जो है वो इसके मुताबिक करेंगे, आपके कोर्ट के मुताबिक. आपको लगता है तो मान करके चलो, हम अपनी कोर्ट से बाहर नहीं जा सकते. हमारी हाई कोर्ट अगर जो आदेश करेगी हमें वो मानना पड़ेगा. ये लगता है रणधीर सिंह अपना आईओसी मेंबर होने का गलत फायदा ये 100 का 100% शुरू से लेकर के आखिर तक इन सब चीजों के लिए जिम्मेवार अगर कोई है तो वो रणधीर सिंह है, सिर्फ अपनी कुर्सी बचाने के लिए. मैंने तो मेरी प्रेस कॉन्फ्रेंस में ये बात बड़ी स्पष्ट करी थी कि हम कह रहे हैं कि सबसे पहले इनको रिजाइन करना चाहिए, क्योंकि इन्होंने इस देश की स्पोर्ट्स में सबसे ज्यादा गंदगी फैलाने का काम किया. चांदूरकर सर, काय एकूण प्रतिक्रिया आहे आपली या सर्व घडामोडींनंतर? आता भारतीय खेळाकरता एक फार धक्कादायक ही घटना आहे, पण अजूनही पूर्णपणे हा विषय क्लिअर होत नाही आहे की कोणाच्या चुका आहेत, काय झालेलं आहे. कदाचित होऊ शकते की एका पुढच्या 5-6 दिवसात ही गोष्ट पूर्णपणे क्लिअर होईल. कदाचित ऑलिम्पिक असोसिएशन आपलं म्हणणं सुद्धा आयओसी कडे मांडेल. एक त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ जातच आहे. त्यानंतर कदाचित ही गोष्ट पूर्णपणे क्लिअर होईल. पण नक्कीच या सगळ्या गोष्टींचा भारतीय स्पोर्ट्समॅनवर फार मोठा परिणाम होईल. त्यांचं मोरल डिस्टर्ब होत आहे.
आणि ज्या पद्धतीने आता पुढचं एशियन गेम्स आहे, ऑलिम्पिक्स आहे, त्याची तयारी आपण आता सुरू करायला पाहिजे होती की जेणेकरून मागच्या ऑलिम्पिक्स मध्ये आपल्याला फार चांगले पदक प्राप्त झाले आहे आणि त्याची अजून जास्त पदकं आपल्याला मिळण्याची आशा आहे रोम ऑलिम्पिक्स मधले. तर अशा ही घटना घडणे ही फार चांगली गोष्ट वाटत नाहीये. झी 24 तास एक पाऊल पुढे.